चला तर मग आजच्या या सखोल चर्चेला सुरुवात करूया. आज आपल्यासमोर एका अशा व्यक्तीच्या आयुष्याचं पुस्तक आहे ज्यांचं आयुष्य जन्माआधीच एका नवसाने ठरवलं, पण ज्यांनी आपल्या कृतीने समाजाची जुनी बंधनं तोडली. आज आपण महंत श्री नागराज बाबा कपाटे यांच्या जीवन प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. आणि हा प्रवास खूपच विलक्षण आहे. म्हणजे प्रश्न हा आहे की एका धार्मिक परंपरेत अडकलेला माणूस त्याच परंपरेचा वापर करून सामाजिक क्रांती कशी घडवू शकतो. एका शेतकऱ्याचा मुलगा ज्याचं नाव कृष्णा होतं, तो महंत नागराज बाबा कसा बनतो आणि केवळ आध्यात्मिक गुरु न राहता एक समाजसुधारक म्हणून कसा ओळखला जातो, याची ही कहाणी आहे. बरोबर. आणि यातला सर्वात नाट्यमय भाग म्हणजे जन्माच्या आधीच ज्या मुलाला देवाला वाहण्याचा नवस केला जातो त्याचं आयुष्य नक्की कसं घडतं, ही एक गोष्ट त्यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि ऐतिहासिक घडामोडींशी जोडलेली ही कहाणी आपण आज उलगडणार आहोत. तर मग त्यांच्या बालपणापासूनच सुरुवात करूया. त्यांचं मूळ नाव होतं कृष्णा, वडील बाळाजी आणि आई कृष्णाबाई. त्यांच्या जन्माची कथाच एखाद्या पटकथेसारखी आहे. वडिलांच्या गंभीर आजारपणात आईने एक नवस केला होता की पहिला मुलगा देवाला अर्पण करू. त्या काळात म्हणजे 1930च्या दशकात अशा नवसाला प्रचंड सामाजिक आणि भावनिक वजन होतं. हे केवळ एक वचन नव्हतं, तर एका आयुष्याचं समर्पण होतं. एकदा शब्द दिला की तो पाळलाच पाहिजे, ही भावना खूप प्रबळ होती. त्यामुळे या एका घटनेने कृष्णाच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवली. विचार करा, 2.5 वर्षांच्या मुलाला आपल्या आई-वडिलांपासून दूर एका आश्रमात नेऊन ठेवलं जातंय. आजच्या काळात आपण याचा विचारही करू शकत नाही. 26 मार्च 1934 गुढीपाडव्याचा दिवस. या दिवशी त्यांना महानुभाव पंथाला अर्पण करण्यात आलं. हो, आणि तिथेच त्यांचं कृष्णा हे नाव बदलून महंत दिगंबर नागराज असं ठेवलं गेलं. महानुभाव पंथ म्हणजे 13व्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला एक असा पंथ जो मुळातच जातीभेदाला आणि कर्मकांडाला विरोध करतो. त्यामुळे एक प्रकारे त्यांचं बालपण अशा एका विचारांच्या वातावरणात सुरू झालं जे त्या काळाच्या पुढे होतं. पण तरीही ते मुलंच होते. आश्रमात आल्यावर त्यांना आईची आठवण यायची. त्यांच्या गुरुवाई कृष्णाबाई खूप शिस्तप्रिय होत्या. ही त्यांच्या आयुष्यातली एक मोठी घालमेल असणार. एकीकडे घरची ओढ आणि दुसरीकडे आश्रमातली कठोर शिस्त. नक्कीच हीच गुरुकुल परंपरेची सुरुवात होती. इथे सांसारिक नात्यांपासून दूर राहून ब्रह्मविद्येचा अभ्यास सुरू झाला. ब्रह्मविद्या म्हणजे महानुभाव पंथातील धर्मग्रंथांचं पठण, चिंतन आणि त्याचं आचरण. पहाटे 4 वाजता उठणं, गुरूंना दंडवत घालणं, अभ्यास करणं, हे सगळं खूप कठीण होतं. पण याच शिस्तीने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया रचला. आणि गंमत म्हणजे या कठोर शिस्तीतही त्यांचं बालपण हरवलं नाही. त्यांना पोहण्याचा आणि खेळण्याचा छंद होता, जे ते आश्रमातल्या इतर मुलांसोबत करत असत. त्यांच्या जडणघडणीत 2 गुरूंचा प्रभाव खूप महत्वाचा दिसतो. एक म्हणजे त्यांच्या गुरु आई कृष्णाबाई, ज्यांनी त्यांना नाव दिलं, आणि दुसरे त्यांचे मूळ गुरु महंत भास्कर नागराज. महंत भास्कर नागराज यांची गोष्ट तर आणखी रंजक आहे. ते मूळचे पेशावरचे होते, जे आता पाकिस्तानात आहे. म्हणजे त्यांच्यावर उत्तर भारतातील संस्कृतीचाही प्रभाव होता. पण सर्वात महत्त्वाची आणि अनपेक्षित गोष्ट म्हणजे त्यांचा महात्मा गांधींशी असलेला संबंध. 1 मिनिट, म्हणजे आपण एका आध्यात्मिक गुरुच्या चरित्राबद्दल बोलता बोलता थेट भारतीय स्वातंत्र्य लढ्यापर्यंत पोहोचलो आहोत. हा दुवा कसा काय तयार झाला? अगदी. आणि हीच गोष्ट महंत नागराज बाबांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते. 1946च्या सुमारास महंत भास्कर नागराज वर्ध्यात असताना ते नियमितपणे गांधीजींच्या आश्रमात जात असत. त्यांच्या चर्चा होत असे. अच्छा. याचा अर्थ नागराज बाबांच्या गुरुवर केवळ पंथीय विचारांचा नाही, तर गांधीजींच्या राष्ट्रीय आणि सामाजिक विचारांचाही खोलवर परिणाम झाला होता. अस्पृश्यता निवारण, सर्वधर्म समभाव, ग्राम स्वराज्य या गांधीवादी विचारांचं बीज त्यांच्या गुरुच्या माध्यमातून नागराज बाबांपर्यंत पोहोचलं. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे नागराज बाबांच्या विचारांना केवळ एका धार्मिक परंपरेची नाही, तर त्यावेळच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीची आणि सामाजिक सुधारणेच्या विचारांचीही पार्श्वभूमी होती. बरोबर. त्यामुळे त्यांनी अध्यात्माला केवळ वैयक्तिक मोक्षापुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर त्याला राष्ट्रीय आणि सामाजिक जाणीवेशी जोडलं. शिवाय महंत भास्कर नागराज स्वतः प्रचंड विद्वान होते. मोठे वकील आणि पंडित त्यांच्याशी शास्त्रार्थावर म्हणजे तात्विक विषयांवर चर्चा करायला येत. अशा बौद्धिक आणि आध्यात्मिक वातावरणात नागराज बाबांची जडणघडण झाली. ठीक आहे. म्हणजे त्यांचं बालपण आणि शिक्षण एका बाजूला कठोर शिस्तीचं आणि दुसऱ्या बाजूला पुरोगामी विचारांचं होतं.
मग या दुहेरी जडणघडणीचा परिणाम त्यांच्या प्रत्यक्ष कामावर कसा दिसला? ते केवळ एक विद्वान महंत बनले की याच्या पलीकडे जाऊन काहीतरी केलं? याच दुहेरी जडणघडणीमुळे ते केवळ आश्रमात बसून राहिले नाहीत, ते एक सक्रिय समाजसुधारक बनले. यातली आकर्षक गोष्ट ही आहे की त्यांनी 13व्या शतकातील श्री चक्रधर स्वामींच्या विचारांना 20व्या शतकातील सामाजिक समस्यांवर लागू केलं. त्यांचे कार्य प्रामुख्याने 2 गोष्टींवर केंद्रित होतं: जातीभेद निर्मूलन आणि स्त्री सक्षमीकरण. महानुभाव पंथ तर मुळातच जातीभेद मानत नाही. मग नागराज बाबांनी असं वेगळं काय केलं की त्यांना एक समाज सुधारक म्हणून ओळखलं जावं? ते फक्त पंथाचे नियम पाळत होते की त्या पलीकडे जाऊन काहीतरी धाडसी करत होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ते केवळ नियम पाळत नव्हते, तर ते विचार अधिक सक्रियपणे आणि धाडसाने अंमलात आणत होते. त्या काळात म्हणजे 1950-60च्या दशकात समाजात जातीय भेदभावाच्या भिंती खूप घट्ट होत्या. अशावेळी त्यांनी आश्रमाचे दरवाजे दलितांसाठी पूर्णपणे उघडले. दिगंबर कारंजेकर नावाच्या एका दलित विद्यार्थ्याला त्यांनी आश्रमात ठेवून घेतलं, त्याचं शिक्षण केलं. हे त्या काळी खूप मोठं पाऊल होतं. आणि यापेक्षाही एक मोठं क्रांतिकारी पाऊल त्यांनी उचललं होतं, बरोबर? हो, आणि ते त्यांच्या कार्याचं शिखर होतं. त्यांनी श्री पात्रदा कपाटे, जे एका दलित समाजातून आलेले विद्वान होते, त्यांना महंत विश्वनाथ ही पदवी दिली. महंत विश्वनाथ? आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की महंत ही महानुभाव पंथातील एक अत्यंत सन्माननीय आणि सर्वोच्च पदवी आहे. ही पदवी म्हणजे केवळ एक नाव नाही, तर तो एक अधिकार आहे, एक ओळख आहे. एका दलित व्यक्तीला ही पदवी देणं म्हणजे केवळ आश्रय देणं नाही, तर त्या व्यक्तीला धार्मिक आणि सामाजिक नेतृत्वात समान भागीदार करून घेणं होतं. त्यांनी शतकानुशतके चालत आलेल्या धार्मिक सत्ता रचनेलाच आव्हान दिलं. हे खरंच अविश्वसनीय आहे. आणि त्यांच्या कार्याची दुसरी बाजू होती स्त्री सक्षमीकरण. याबद्दलही महानुभाव पंथात आधीपासूनच एक पुरोगामी दृष्टिकोन होता, नाही का? हो, चक्रधर स्वामींनी 13व्या शतकातच स्त्रियांना संन्यास घेण्याचा आणि ब्रह्मविद्येचा अभ्यास करण्याचा अधिकार दिला होता, जी त्या काळात एक मोठी क्रांती होती. नागराज बाबांनी ही परंपरा तर पुढे नेलीच, पण त्यांनी तिला आधुनिक शिक्षणाची जोड दिली. त्यांना हे समजलं होतं की केवळ आध्यात्मिक अधिकार देऊन भागणार नाही, तर स्त्रियांना आधुनिक जगात उभं राहण्यासाठी शिक्षण मिळणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष कृती केली. अगदी. त्यांनी श्रीकृष्ण विद्यालय नावाने मुलींसाठी शाळा सुरू केली आणि एक नियम केला की आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक मुलीला किमान 10वी किंवा 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण करावंच लागेल. खरंच? हो, हा केवळ वैचारिक पाठिंबा नव्हता, तर प्रत्यक्ष कृती होती. 1994 साली त्यांनी अखिल भारतीय महिला प्रबोधन संमेलन आयोजित केलं. त्यांचा उद्देश स्पष्ट होता: स्त्रियांनी केवळ अनुयायी न राहता पंथाच्या आणि समाजाच्या विकासात सक्रिय भूमिका बजवावी. सुशिक्षित स्त्रीच समाजाला योग्य दिशा देऊ शकते, असं त्यांचं ठाम मत होतं. त्यांनी आश्रमही उभारले, पण हे आश्रम पारंपरिक धार्मिक केंद्रांसारखे होते की काहीतरी वेगळे होते? ते पारंपरिक धार्मिक केंद्र तर होतेच, पण त्यासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचं केंद्र बनले होते. 1958 मध्ये लासलगाव आणि 1964 मध्ये औरंगाबाद इथे त्यांनी मोठ्या आश्रमांची स्थापना केली. या आश्रमांनी अनेकांना आधार दिला, पण त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं सर्व धर्म समभाव. याबद्दल एक उदाहरण दिलं जातं त्यांच्या मुस्लिम मित्राचं. हो, पी अब्दुल हमीद. ते त्यांचे खूप जवळचे मित्र होते. गंमत म्हणजे औरंगाबादमधले त्यांचा आश्रम मुस्लिम बहुल वस्तीत होता, पण तिथे नेहमीच शांततापूर्ण आणि सलोख्याचं वातावरण होतं. त्यांनी धर्म किंवा जातीच्या आधारावर कधीही भेद केला नाही. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आश्रमातील पाण्याची सोय. ती सोय परिसरातील सर्वांसाठी, मग ते कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे असोत, खुली होती. आजच्या काळात ही गोष्ट खूप सामान्य वाटेल, पण त्या काळात जेव्हा जाती आणि धार्मिक भिंती खूप घट्ट होत्या, तेव्हा सार्वजनिक पाणवठ्यावर एकत्र पाणी भरणं हे सुद्धा एक क्रांतिकारी कृत्य होतं. अगदी. त्यांनी चक्रधर स्वामींचा मानव मात्र एक आहे हा विचार केवळ सांगितला नाही, तर तो प्रत्यक्ष जगून दाखवला. त्यांच्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येकाला, मग तो गरीब असो वा श्रीमंत, समान वागणूक मिळत असे. त्यांच्यासाठी मानवता हाच खरा धर्म होता. बरोबर. त्यांची दूरदृष्टी यात दिसते की त्यांना माहीत होतं की केवळ धार्मिक उपदेशाने समाज बदलणार नाही. त्यासाठी शिक्षण, सामाजिक समानता आणि आर्थिक सक्षमीकरण आवश्यक आहे. अशा प्रकारे एका शेतकऱ्याच्या मुलाचा कृष्णाचा प्रवास महंत नागराज बाबा या नावापर्यंत पोहोचला. 5 सप्टेंबर 1997 रोजी श्रीरामपूर येथे त्यांचे निधन झाले. पण त्यांनी जे काम उभं केलं तो वारसा आजही जिवंत आहे. नक्कीच.
त्यांचा वारसा केवळ महानुभाव पंथापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण समाजासाठी आहे. त्यांनी दाखवून दिलं की अध्यात्म आणि सामाजिक कार्य या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की जन्मावेळीच देवाला समर्पित केलेलं आयुष्य, राष्ट्रीय इतिहासाशी जोडलेल्या गुरूंचा प्रभाव आणि आध्यात्मिक व्यासपीठाचा वापर करून जात आणि लिंगभेदासारख्या सामाजिक समस्यांवर केलेला थेट प्रहार ही महंत नागराज बाबांच्या जीवनाची काही प्रमुख वैशिष्ट्ये होती. आजच्या या चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. महंत नागराज बाबांनी 13व्या शतकातील तत्त्वज्ञानाचा उपयोग 20व्या शतकातील सामाजिक समस्या सोडवण्यासाठी केला. त्यांनी व्यवस्थेच्या बाहेर जाऊन नाही तर व्यवस्थेच्या आत राहूनच बदल घडवला. आजही आपल्या समाजात अनेक प्रकारच्या विभागण्या आणि जुन्या रूढी अस्तित्वात आहेत. अशा परिस्थितीत अध्यात्म आणि सामाजिक न्याय या दोन वेगवेगळ्या गोष्टी न मांडता त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखं आहे का? बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राचीन विचार आणि आधुनिक समस्या यांचा असा संगम आपल्याला आजच्या काळात कुठे सापडू शकतो, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.